कुक विथ सीमा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण रगडा चाट बनवणार आहोत। त्यासाठी कुकरमध्ये भिजलेले वाटाणे घेतलेले आहेत आणि 3 बटाटे चिरून घेतलेले आहे। यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया। 1 चमचा हळद टाकून मिक्स करून घेऊया। यानंतर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत। मीठ घातल्यानंतर कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 2 शिट्ट्या होईपर्यंत मिडियम गॅसवर ठेवूया। शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत। बटाटे आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत। याचे साल काढून घ्यायचे आहे। वाटाणा शिजलेला आहे। वाटाणा खूप गाळ शिजवायचा नाहीये। यानंतर आपण हे मॅशरमध्ये मॅश करून घेऊया। यानंतर कढईमध्ये तेल, जिरे, कांदा टाकून परतून घेऊया। कांदा आपल्याला मिडियम गॅसवर 2 मिनिटांपर्यंत परतायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर आपण यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत। यानंतर 1 छोटा टमाटा मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट बनवून घेऊया। त्यानंतर ती टोमॅटोची पेस्ट त्यामध्ये टाकणार आहोत। याला मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धने पावडर, 1 चमचा काळा मसाला, आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकणार आहोत। याला मिक्स करून घेऊया। मसाले आपल्याला 2 ते 3 मिनिटांपर्यंत परतून घ्यायचे आहेत। याला मिक्स करून घेऊया। मसाले आपले परतलेले आहेत। यामध्ये आपण वाटाणे आणि बटाटे टाकून घेऊया। याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मिक्स करून घेऊया। यानंतर आपण यामध्ये 1 चमचा काळा मीठ आणि 1 चमचा चाट मसाला टाकून मिक्स करून घेऊया। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। रगडा आपला रेडी झालेला आहे। चला तर मग आपण प्लेटमध्ये टाकून घेऊया। रगडा प्लेटमध्ये टाकून घेतलेला आहे। यामध्ये चिरलेला टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, पाणीपुरीच्या बारीक पुऱ्या चुरा करून घेतलेले आहे। यामध्ये मका पोहे, त्यानंतर गोड पाणी टाकून घेतलेलं आहे। यानंतर बारीक शेव टाकून घेऊया। यानंतर आपण टाकणार आहोत चाट मसाला आणि थोडंसं काळं मीठ। तुम्हाला आवडेल तसं तुम्ही अजून क्रिस्पी होण्यासाठी तुमच्या आवडीचे क्रिस्पी असे पदार्थ टाकू शकता, जसे की मोठी शेव किंवा पपडी वगैरे। तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।